कारण की माऊली 11 टीम पाहिली तर चारी मॅच जिंकल्या पवन दादा, चारी मॅच जिंकल्या शांततेत. आणि ज्या शांततेमध्ये या 4 मॅच ते जिंकलेत, टॉपला राहिलेत सध्या. दादा स्पीडअप घ्या. हिंदवी वॉरियर्स एक्स्ट्रा खेळाडू प्लीज असेल तर प्लीज पाठवून द्या. हिंदवी वॉरियर्स या. ओव्हर क्रमांक 1 मध्ये निवासला सध्या पाहता मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू चांगला हाताळला गुडलेन स्पॉट वरून. एका बाजूला मिस्टर संदीप, दुसऱ्या बाजूला तुकारामजी बापू म्हणजे संघमालक आहेत स्वतः. ग्लास करण्याचा प्रयत्न अंपायर बळवतील, अगदी व्हाईट बॉल साठी कळवतील देखील. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. कुसरुम प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. मारुती यात्रा आली की कुसरुम प्रीमियर लीग ही येतेच, कारण की आई मळ्यादेवीची यात्रा ही डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपण पाहिले तर असते. त्यावेळी प्रत्येक जण आपण पाहिले तर या यात्रेसाठी जत्रेसाठी येतो. पण आज आपण पाहिले तर मळ्यादेवी कुसरुम प्रीमियर लीग स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची. कलावती किचन आणि इंटेरियर पुरस्कृत मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि आई मळ्यादेवी कुसरून टीम आपण पाहिले तर एक जबरदस्त नाव बनलं गेले. लॉफ करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जाईल. चांगली गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये. कारण की ही मॅच आपण पाहिली तर एका बाजूने हिंदवी वॉरियर्स साठी देखील भरपूर महत्वाची. ते बोलतात ना शेवट गोड करणं, तो शेवट गोड होईल का यासाठी आपण पाहिलं तर ही मॅच महत्वाची आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, डबडी ग्राउंड. खेळाडू आपण पाहिले तर लंग ऑफला एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकच धाव. तीन धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 3 ऑन स्कोर कार्ड. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहते दादा. स्पर्धा आपली आहे, स्पर्धा आपल्या गावाची, आपल्या आईच्या नावानं. तुकाराम दादा शिंदे साहेब यांच्या बॅट मधून जर 3 चेंडू 3 षटकार आले तर अंकुश दादा मोडे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद. 5,000 रुपयाचं प्राइज आहे दादा. चौकार तर आला. सन्मानाची स्पर्धा दादा. भरपूर मेहनत प्रत्येकाची राहिली आहे. एकवटलं गेलं गाव. ही लॉफ केलाय मिड विकेटला डीप मध्ये आहे खेळाडू. कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. अर्जुन पवारनं पकडली आहे कॅच. बॅटिंग करत असताना फलंदाज संदीप माघारी जातील. ज्या संघाला आतापर्यंत टप मानलं गेलं तो संघ मॅच जिंकण्यासाठी मेहनत करतोय. जो संघ शांत मानला माऊली 11 मोठमोठे शांततेत गार केलेत. आणि असा संघ सध्या मात्र पुढे चाललाय. एकेबी चॅलेंजर आणि माऊली 11 ही देखील एक मॅच महत्वाची बाकी आहे दादा. यानंतर मीत 11 एक मॅच आणि मळ्यादेवी वॉरियर्स. म्हणजे जर तू लीग फॉर्मॅट मधला विचार केला तर ही मॅच पकडून 3 मॅच बाकी आहेत. त्यानंतर सेमीफायनल मेगा फायनल. वा. टीम थोडासा स्पीडअप घ्या दादा. जास्त वेळ नाहीये. महेश दादा थोडासा स्पीडअप घेऊयात. चला तुमच्या मागे हात धुवून नक्की लागू स्पीडअप साठी. आणि स्पीडअप घ्यावा लागेल. एपी अर्जुन पवार गोलंदाजीसाठी दाखल झाला. आणि अर्जुन पवार आज बाईक वरती खूप चांगल्या पद्धतीने बोलला ऍज अ कॅप्टन म्हणून. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू बॅकफुट पॉइंटला चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव. कॅचेस भरपूर महत्वाचे आहेत. जर कॅचेस ड्रॉप झाल्या तर मॅचेस निसटतानाही पाहिल्यात. कॅचेस विन द मॅचेस.
टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती 8 ऑन अ स्कोर कार्ड. कुसुम प्रीमियर लीग 2026 पाहताय, ऐकताय, खेळताय, जगताय. केपीएल लॉफ केलाय, खेळाडू लॉंगॉनचा पोहोचणार नाहीये चेंडू पर्यंत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टाकल होतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि एपी आज बरोबर बोलला की तुम्ही जर इथे चांगलं खेळलात की मळ्यादेवी कुसरून संघामध्ये नवी मुंबई मधल्या पाटण टीम मध्ये तुम्हाला एंट्री दिली जाते. ही मोठी संधी आहे या स्पर्धेसाठी. इथे खेळा, इथून संधी तुम्हाला भेटेल. स्लोर वन चेंडू, बॅट फिरवण्याचा प्रयत्न. प्यार अगर धोखा देता है तो ये लीग आपको मौका देता है. केपीएल आपको मौका देता है. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाईल. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. संघाची धावसंख्या 10. येस, थँक्यू. 4 चेंडू. गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा राईज झाला. एपीने धावा दिला नाहीये, धावा अडवलेत, ब्रेक लावलाय, थोडेसे आखडून ठेवलेत धावसंख्येला. धावा कराव्या लागतील, धावा बनत नाही. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, तशा धावा कराव्या लागतात. या मैदानामध्ये समोर आपण पाहिले तर अंबिका स्पोर्ट्स संघ सहजासहजी धावा देणार नाहीये, कराव्या लागतील. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॅकवर्ड स्पेल एक रिझनचा खेळाडू येतोय जरूर. चेंडू अगदी आपण पाहिलं तर लँड झाला. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 ज्या पद्धतीने राहिले एपीची. 2 ओव्हरचा खेळ या मात्र संपला गेला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. चाहते क्रिकेटचे, वेडे क्रिकेटचे. आणि हे सगळे क्रिकेट प्रेमी आज आपल्या कामाला सुट्ट्या घेऊन दाखल झालेत या आपल्या गावामध्ये, हक्काच्या गावामध्ये. सूरज शिंदे दाखल झालेत. गाव कोणाला सोडायचं नसतं, जबाबदारी मुंबईला घेऊन जाते. नाहीतर गावासारखं सुख कुठेही नाहीये. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते वातावरण, काय ती स्पर्धा, सगळं एकदम ओके मध्ये दमदार आहे सर्व. 5वं पर्व. गुडलाईन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर राईज झाला. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. असं माऊली 11 टीम पाहिले सगळ्यांचे कॉलर वरती आहेत, कोणाचीच कॉलर खाली नाहीये दादा. सगळ्यांनी कॉलर टाईट केलेत वरती अगदी. लफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला. कॅचचा कॉल दिला. 1 2 3 खेळाडू आहेत चेंडूच्या खाली. 3 खेळाडू असताना ही कॅच नो मॅन स्टँड मध्ये दाखल होते. एक सिंगल धाव पुन्हा कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 सध्या 3 सध्या चालू आहे. टॉस साठी कॅप्टन मीत 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन. यानंतर टॉस साठी आपण थांबा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा राहिलाय. ऑन साइडला, ऑफ साइडला फटका खेळून काढला. एक सिंगल धाव आरामामध्ये कंप्लीट केली जाते. थँक्यू सो मच. हे प्रेम राहिले कुसरूनकरांचं. दोन्ही बाजूला स्पर्धा चालू आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आनंद दोन्ही बाजूला आपण घेतोय. थँक्यू सो मच दादा, आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. प्रेम राहिलंय. मी आलो नाही, मला शक्ती देऊन आणलं गेलं. धमक्या दिल्या, मोबाईल नंबर डिलीट करू, संबंध तुटला तुमचा आमचा असं म्हटलं गेलं. यावं लागलं दादा. प्रेम सर्वांचं. थँक्यू सो मच. महत्वाची विकेट माघारी गेल्यानंतर महेश पवार आपण पाहिले तर माघारी गेलेत. साहिल आलेत मैदानामध्ये. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14. 14
हाफ ट्रॅकेट टॉप करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, कॅच मध्ये जातोय, चेंडू हातातून निसटलाय, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धावा आल्या नाहीयेत, जास्त धावा बनल्या नाहीयेत. हिंदवी वॉरियर्स थोडासा शांत दिसून येतोय, कारण की 4 मॅच खेळला, एकही विजय नाही, 5वी मॅच खेळतोय, धावा नाहीयेत. हा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स गमावलाय आणि हिंदवी वॉरियर्स शोधतोय तो कॉन्फिडन्स शोधतोय. लीगची मजा ही आहे, जो संघ पेपरवरती स्ट्रॉंग असतो इट नॉट नेसेसरी की तो मैदानामध्ये स्ट्रॉंग असेल. जो संघ पेपरवरती स्ट्रॉंग नसतो तो बाजी मारून जातो. मिड विकेटला कॅच पकडली आहे, एपी होता, चीता होता, मॅच पकडली आहे दादा. व्हॉट अ कॅच, व्हॉलीबॉल जम्प, हात स्ट्रेच केला, बोटांचा पिसारा, चेंडू अडकवला, विकेटचं पतन, सांगितलं चले जाओ, बॅक टू टॅग आउट. संजय दादा पवार यांच्या पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट आली आहे. काय कॅच एपी न पकडली आहे. एपी नाहीये, ते भिंत आहे संघाची, अंबिका स्पोर्ट्सची भिंत आहे. आमच्या विटलाई कन्स्ट्रक्शनच्या आज सर्व प्रोप्रायटर आदरणीय राहुल दादा कदम साहेब आज आलेले आहेत. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. राहुल दादा कदम साहेब वेलकम, आपलं मनापासून अधिक स्वागत. विटलाई कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रोप्रायटर सुस्वागतम. अजय कुंभार दाखल झालेत बॅटिंग साठी. डावखुरे आताचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला तो खूप आहे. सध्या लेफ्ट हँडेड बॅटर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येईल, धावा पुन्हा येत नाहीयेत, धावा थांबलेत, ब्रेक लागलाय धावसंख्येला. कारण की गावाला येताना तू एक्सप्रेस न निघतोस आणि घाटामध्ये जी ट्रॅफिक लागते ना, त्या ट्रॅफिक मध्ये गाडी अडकलेत. आता 2-3 तास त्या ट्रॅफिक मध्ये जातात, त्याच ट्रॅफिक मध्ये गाडी अडकली. कारण की तुझ्या निघतो तेव्हा सुसाट निघतो आणि थांबतो तेव्हा 2-2 तास थांबतो. ही जी ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिक मध्ये सध्या हिंदवी वॉरियर्स संघ आपण पाहिले तर अडकलाय. संजय दत्त पवार गोलंदाजीसाठी, अजय दुसऱ्या बाजूला आपण दाखल झालेत. आणि आता जर विकेट घेतली अजयची, तब्बल 101 रुपयाचं पवनच्या माध्यमातून प्राइज आहे. टॉप अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न, विकेट पकडली आहे, 101 देखील आली आहेत. अजय प्राइज लावत नाही, पवन प्राइज लावत नाही, पवन आग लावतो इथे बसल्या बसल्या. 101 रुपयाचं प्राइज. पैसा भगवान नहीं है, लेकिन भगवान से कम भी नहीं है. 101 रुपये पाठवावे लागतील. ना एटीएम, ना क्रेडिट कार्ड, ना फोन पे, ओनली कॅश. अजय कुंभारची विकेट घेतली तर संघाची धावसंख्या शोभोला 16 धावा, जैसे ते पैसे. ओमकार दाखल झालाय. लॉक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन, खेळाडू आहे डीप मध्ये, आरामामध्ये येतील तोपर्यंत. एक धाव पहा, जॉगिंग मध्ये घेतले एक धाव, दबक्या पावलानं. शेवटचा एक चेंडू राहिल्याने संधी आहे अजय कुंभारची विकेट घेण्याची. कारण की अजय कुंभारची जर विकेट घेतली तर 101 रुपयाचं प्राइस आहे. एक सिंगल धाव. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आई मळ्यादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित कलावती किचन आणि इंटेरियर पुरस्कृत कुसरून प्रीमियर लीग 2026 मध्ये विटलाई कन्स्ट्रक्शनचे सर्व उद्योजक आणि उद्योजक बनणं प्रत्येकाचं स्वप्न आहे. मराठी माणूसाच उद्योजक बनला हा अभिमान प्रत्येकाला आहे. होय, विटलाई कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय राहुल दादा कदम साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपल्या उपस्थितीनं सोहळ्याला 4 चान लागले गेले. आपलं स्वागत. कॅप्टन या, वेलकम, सुस्वागतम. विटलाई कन्स्ट्रक्शन सर्व आदरणीय राहुल दादा कदम साहेब, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम.
करूया टॉस. मीत 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन या. दोन्ही कॅप्टन या. करूया टॉस आपण महत्वाचा. मीत 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स. टॉस केला जाईल महत्वाचा. कॅप्टन आलात. मी विनंती करेल आमच्या विटलाई कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व उद्योजक सन्मान्य राहुल दादा कदम साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचे शुभस्ते या मॅचचं टॉस आपण घेऊयात. स्पीड अप घ्या. वा, टॉस कोणाचा असेल? मळ्यादेवी. छापा कॉल आहे. टॉस आहे. छापाच. मळ्यादेवी वॉरियर्स 4 मॅच खेळला, 2 मॅच पराभूत राहिला, 2 मॅच जिंकला. म्हणजे ही मॅच करो या मरो, काही करून या मॅच मध्ये जिंकावंच लागेल अशी महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. आम्ही गोलंदाजी करत होतो. कसा राहिलाय खेळ आतापर्यंत टीमचा? थोड्याशा अडचणी आल्या, त्याच्यामधून थोडस बाहेर निघाला. कसा खेळ राहिला, कसा सपोर्ट राहिला टीमचा? खेळ तसा चांगला राहिलाय. पहिल्या 2 मॅच जिंकल्यानंतर सलग 2 हरले. 19ला विन आहे. पण प्रयत्न असेल की ही मॅच जिंकायचा. पहिला जरा म्हणजे थोडासा बॅड पॅच चालू आहे, पण आम्ही तयारी करून आलोय आणि नक्कीच काहीतरी करून दाखवू. टॉस जिंकल्या समोरच्या टीमनं, गोलंदाजी घेतली आहे. मीत 11 4 मॅच खेळला, 4 मधल्या 2 मॅच पराभूत राहिला, 2 मॅच जिंकला. म्हणजे त्यांचे जे इक्वेशन आहे ते तुमचं इक्वेशन आहे. म्हणजे आत्ताच्या मॅच मध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होईल, जो पराभूत होईल तो थोडासा मागे राहील. महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकला असतास तर गेला असतास बॅटिंगसाठी. नाही, बॉलिंगसाठी घेतो. मग तुला आता बॅटिंग करायची या मैदानामध्ये. कसा राहिला टीमचा प्रवास, कशा पद्धतीने खेळ राहिला टीमचा? टीम चांगलीच खेळल्या. ज्या 2 मॅच आम्ही हारलेलो आहे ते म्हणजे एकदम काटावर हारलेलो आहे. त्याच्यामुळे असं काय हे नाही. टीमचा खेळ चांगलाच राहिलेला आहे. स्पर्धा कुसरुम प्रीमियर लीग मानाची सन्मानाची वर्ल्ड कप आहे गावकऱ्यांचा, आणि तू देखील वाट बघत होतास या स्पर्धेची. नक्कीच वाट बघत होतो. मी ही स्पर्धा खेळत असतो, बाहेर मुंबईला खेळत नसतो. गावे तुम्ही खेळता. थँक्यू सो मच, मनापासून आभार. राहुल दादा, आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. राहुल दादा, क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात, गावकरी एकत्र येतात. मारुती यात्रा आली तर खुसरूंची जत्रा असते. तुम्ही उपस्थित राहिलात. गावामध्ये असं स्पर्धा होणं गरजेचं आहे का? त्यामुळे गावकरी एकत्र येतो, गावामध्ये एक चांगलं वातावरण तयार राहतं, आणि क्रिकेट गावामध्ये असणं गरजेचं आहे का? गावात क्रिकेटमुळे एकी निर्माण होते. सर्व मुले एकत्र येतात. शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू सो मच. तुमचे 2 शब्द देखील आमच्यासाठी भरपूर आहेत. टॉस जिंकला मळ्यादेवी वॉरियर्स या टीमनं. दे वॉन्ट टू टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. स्पीड अप घ्या जरा. एकोणीस धावेचं आव्हान आहे. 19. वेलकम. मीत 11 चे संघमालक सन्माननीय अंकुश दादा सुतार साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा. खऱ्या अर्थानं मैत्री जपणारा माणूस, आणि ज्या व्यक्तीनं मैत्री खूप चांगल्या पद्धतीने जपली, अंकुश दादा सुतार, आपलं मनापासून स्वागत. वेलकम दादा, सुस्वागत. मीत 11 या नावानं त्यांची टीम नेहमी खेळते. पीटीपीएल मध्येही खेळली, कुसरून प्रीमियर लीग मध्येही खेळते. पाटण तालुका प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची मीत 11 संघ खेळताना तुम्ही पाहिलात. यानंतर मॅच आहे. अर्थातच एका बाजूला टीम आपण पाहिले तर यानंतरची मॅच मीत 11 आणि मळ्यादेवी वॉरियर्स, आणि त्यानंतर आहे माऊली 11 आणि
AKB चॅलेंजर्स 19 धावेचं आव्हान आहे आताच्या मॅच मध्ये. हिंदवी वॉरियर्सनं धावा केल्या नाहीयेत. कदाचित व्हाईट वॉश भेटू शकतो पवन जर विचार केला तर. आणि एखाद्या टीमसाठी व्हाईट वॉश भेटणं हे खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट नसते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे मिडॉनला, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल जरूर. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकाच धावेचा यावेळी मात्र आपण पाहिले तर प्रयत्न राहिलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 15 धावा विजयासाठी हवेत या मॅच मध्ये. थांबावं लागलं, अंपायरनं सांगितलं थोडेसे रुक जाओ, कारण की यावेळेला डावखुरे आताचा फलंदाज होता, फिल्डिंग तशी सेट झाली नव्हती. टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की आज मला वाटतं 3-4च्या टायमिंगला देवाची पालखी घेऊन हा मान असतो आणि देवाची पालखी घेऊन जावं लागतं. त्यासाठी 3-4च्या वेळेमध्ये मॅच संपणं देखील गरजेचं आहे. आणि लो स्कोरिंग मॅच आहे, वेळ वाचेल. संघाची धावसंख्या 5. धावखुरे आताचा बॅटर लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहिलाय आपल्या भाषेत खालच्या पट्टीमध्ये. बांधावरून उड्या मारून खेळाडू खेळत असतो. मुंबईला आपण पाहिलं तर सपाट मैदान, सर्कल मैदान, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पण नाही, तिथं ड्रिंक ब्रेक असतो, तिथं तांब्याने पाणी पोचवावं लागतं. हे हा फरक आहे, ही मजा आहे. जेव्हा ड्रिंक ब्रेक होतो तेव्हा बॉटलच्या बॉटल मैदानामध्ये जातात. गावाकडे ड्रिंक ब्रेक झाला की अगदी तांब्या भरून, कळशी भरून पाणी मैदानामध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, फाईनला अगदी चेंडू खेळून काढलाय. फटका चांगलाही खेळलाय, धावाही भेटतायत चांगल्या, भेटतील 8 डझन, निघून जातील 6 धावा. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय जाग्यावरून. अर्जुन पवारच्या बॅटला धार आहे, म्हणजे ज्याच्या बॅटीला धार तो अर्जुन पवार, आणि ज्याच्या बॅटीमध्ये पॉवर तो अर्जुन पवार. सध्या मात्र बॅटिंग करतोय. 12 धावा, 12 ऑन स्कोर कार्ड, 7 धावा हवेत विजयासाठी. 1 टू गो. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. अंपायर ओव्हर समाप्त झाली आहे. राईट, पवन जोडलाय सध्या स्कोरर. चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस, पण चुका करतो तो पवन. A1 पवन. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आता विजयासाठी धावांची गरज आहे 6. लॉफ केलाय, फटका चांगलाय, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. संपवले मॅच, फिनिश केली आहे. झटपट पटापट मॅच संपवली आहे आणि विजय जेबके अंदर. काय मॅच संपवली आहे, वेळ वाचवला. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मित 11 आणि मळई देवी वॉरियर्स, एक चांगली मॅच. ही ती मॅच आहे जी जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास थांबेल, अडचणी वाढतील. एका बाजूला सूरज शिंदे, दुसऱ्या बाजूला विजय सावंत. एका बाजूला करण पवार, दुसऱ्या बाजूला अर्जुन पवार. मोहिते, अर्जुन मोहिते. आग उधर भी लगेगी, आग इधर भी लगेगी, आग दोनों तरफ बराबर की लगेगी. आणि माझा आवडता विषय आग लावणं मैदानात, अक्षय मैदानात, फक्त